रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा किचनमध्ये काम करत असते. किचनमध्ये काम करत असताना सुद्धा ना सारखं तिच्या डोळ्यासमोर तेच उभं राहत असतं. कारण अक्षयने तिला सांगितलेलं असतं की काही झालं ना तरीसुद्धा या सगळ्या गोष्टींपासून आरोहीला लांब ठेव. आरोहीवर त्याने जी काही चिडचिड केलेली असते त्याचा खरं तर त्यालासुद्धा राग येत असतो. पण रेवा ही काय थराची आहे, कुठच्या थराला जाऊन काय करू शकते, या सगळ्या गोष्टी बरोबर माहिती असतात. म्हणूनच अक्षयने ही चिडचिड केलेली असते. पण या सगळ्या गोष्टींना रमा ओळखू शकत नसते. रमाला असंच वाटत असतं की अक्षयने समजून घ्यायला हवं. पण आता अक्षय समजण्याच्या पलीकडे असतो. कारण त्याचं चिडणं आणि या सगळ्या गोष्टी स्वाभाविकच आहेत. कारण आतापर्यंत घरावर जे काही संकट आलं होतं ते सगळं रेवामुळे आलं होतं आणि त्या रेवावरच पुन्हा डोळे झाकून विश्वास ठेवायचा म्हणजे ही आपली किती मोठी चूक आहे. या सगळ्या गोष्टींना बरोबर इकडे असणाऱ्या अक्षयला कळत असतात आणि त्याचमुळे अक्षयला या सगळ्या गोष्टींना खरं तर नको नकोशा झालेल्या असतात की एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा ते सुद्धा डोळे झाकून. ज्याने आपल्या कुटुंबाला आपल्याला इतका त्रास दिलाय त्याच व्यक्तीला पुन्हा पुन्हा आपण पाठीशी घालायचं. या सगळ्या गोष्टींबद्दलच आता अक्षय जो आहे तो मात्र आता रमाशी बोलत असतो. रमा त्याला म्हणत असते की तुम्ही जे काही बोलताय ते मला कळतंय, पण आपण आरोहीला सुद्धा कोणत्या पद्धतीने समजवणार आहोत. मला सुद्धा आरोहीची काळजी वाटते. आरोहीला या सगळ्यातून बाहेर काढावंसं वाटतं, पण तिला आपण कसं समजवणार आहोत. आपणही तिच्या परीनं घ्यायला हवं ना. बघ, तुला बोलता येणार असेल तर बघ, नाही तर मला स्पष्ट आणि सरळ सांग, मी बोलून घेईन आपल्या आरोहीसोबत, असंही आता अक्षयने रमाला सांगितलेलं असतं. रमा म्हणत असते, अक्षय मला कळतंय तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते, पण आपण जे काही करणार आहोत ते शांतपणाने आणि योग्य तो निर्णय घेऊनच करूया. आतताईपणा करून कोणताच निर्णय आपण तिच्यावर लादू शकत नाही, असं देखील आता म्हटलं जात असतं. रमाला समजवणं अक्षयसाठी आता खूप मोठा टास्क होता. कारण आता रमा समजण्याच्या पलीकडे होती. ती तर दुसरीकडे आता अक्षय जो आहे तो बाहेर गेलेला असतो. अक्षय जेव्हा आता बाहेर जातो तेव्हा मात्र आता तो एका विषयावर चर्चा करत असतो. तेवढ्यातच तो आनंदसोबत बोलत असतो. त्याला ना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पटत नसतात आणि त्याचमुळे तो आता आनंदला म्हणत असतो की मला ना मुळात कळतच नाही आहे, रेवाबद्दल या लोकांना एवढी सहानुभूती कशी असू शकते. म्हणजेच प्रत्येक वेळेला मी ह्यांना सांगतोय की त्या रेवापासून बाजूला राहायला हवं, पण तरीसुद्धा ह्या कुठेच ऐकत नाही आहेत. आणि त्याचबरोबर आता अक्षय हा प्रचंड पिसाळलेला असतो. कारण अक्षयला आता एक खुलासा होत असतो. अक्षय विचार करत असतो की एवढ्यातच ना आता त्याचा फोन वाजतो. पोलिसांनी त्याला कॉल केलेला असतो. कारण खरं तर ना ज्या दिवशी या आरोहीचं अपहरण झालं होतं त्या दिवशीचा सगळा प्रसंग त्याला आठवत असतो आणि त्याचमुळे आता त्यांनी पोलिसांना हे सगळं काही सांगितलेलं असतं हे शोधकार्य करण्यासाठी. आणि पोलिसांनी हे शोधकार्य करूनच ना आता अक्षयला कॉल केलेला असतो. अक्षयला ते आता त्या गाडीबद्दल डिटेलमध्ये सांगू लागतात आणि जेव्हा आता अक्षयला या सगळ्या काही गोष्टी कळतात ना तेव्हा मात्र आता अक्षयला खूप मोठा धक्का बसतो. अक्षय आता आनंदला या सगळ्याबद्दल सांगत असतो. म्हणजेच तुला मी सांगतो की आपल्याला या आधीसुद्धा वाटलं नव्हतं की हे सगळं काही असं घडेल, पण तुला मी सांगतो हे खूपच जास्त भयंकर घडलेलं आहे आणि हे सुद्धा कुठेतरी थांबायला हवं असंच मला वाटतं. म्हणजेच बघ, आता जेव्हा आपल्या आरोहीचं अपहरण झालं तेव्हा इथे बऱ्याच 2-3 गाड्या आल्या होत्या. त्यातील एका गाडीचाच म्हणजे व्हॅनचा एका माणसाला धक्का लागला होता आणि त्यामुळेच ना त्या व्हॅनच्या नंबरची पडताळणी केली गेली. प्रत्येक नंबर चेक केले गेले आणि ती व्हॅन जी आहे ना ती 7 वर्षापूर्वी ही तांबटकरच्या नावावर होती आणि ते सुद्धा मुंबईत. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता अक्षयला कळतात तेव्हा मग आता आनंद म्हणत असतो की म्हणजे या सगळ्याच्या मागे नक्कीच रेवा आणि तांबटकर असल्याची शक्यता आहे, बरोबर की नाही. मग आता अक्षय म्हणतो की हो, तू बोलतोयस ते अगदी बरोबर आहे, मलासुद्धा हेच सांगायचं आहे, पण कोणालाच या गोष्टी का कळत नाही आहेत ना, मुळात मला तेच समजत नाही आहे. माझं म्हणणं हेच आहे की आपण आहे ना तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतोय, जे की ती विश्वासाच्या पात्रतेची नाही आहे. आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या नीट बघायला हव्यात आणि तरीसुद्धा आपल्या घरातले या सगळ्यावर विश्वास ठेवतात. तर दुसरीकडे मात्र आता
इथे आनंद जो आहे तो अक्षयला सांगत असतो की आपल्याला आता एवढ्या गोष्टी कळल्यात ना, तर आपण रमासमोर हे सत्य आणूया, जेणेकरून आता रमा तरी आपल्यावर विश्वास ठेवेल आणि तिला ह्या सगळ्या गोष्टी पटतील. पण अक्षय म्हणतो की मी जोपर्यंत पुरावा शोधून आणत नाही ना, तोपर्यंत रमासमोर मी काहीच बोलत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण नाश्ता करत असतात, नाश्त्याच्या टेबलवर बसून, आणि त्याच वेळेला सगळेजणांचा मूड ठीक असतो. पण इथे मात्र आता अभिचं सुरू होतं. अभि म्हणत असतो की काल आरोही किती खुश होती ना, म्हणजे काल ती रेवाला भेटली होती, त्यानंतर रेवाने तिला पेस्ट्री खाऊ घातली होती आणि तिच्या आनंदामध्ये आपल्याला सुद्धा किती आनंद वाटतो ना, असंही आता म्हटलं जातं. पण रेवा एक किती काळजी घेत असते, किती आपलेपणाने सगळं काही करत असते, असंही आता अभि बोलत होता. रेवा पुराण पुन्हा सुरू केल्यामुळे ना अक्षयला राग येतो. अक्षय म्हणत असतो की आपण काहीतरी खात आहोत, जेवत आहोत, नाश्ता करत आहोत, याचा तरी विचार करा. प्रत्येक वेळेला नाव घ्यायलाच पाहिजे का, असं आता अक्षय अभिला बोलत असतो. पण इथे अभि तो मुद्दामूनच ना रेवाचं नाव सारखा घेत असतो. तर दुसरीकडे मात्र रेवाचं सारखं नाव घेतल्यामुळे ना खूपच जास्त राग येत असतो अक्षयला. पण दुसरीकडे आता तिची बाजू ना घेत आता मयूसुद्धा बोलत असते की कशाला एवढी चिडचिड करताय, रेवाने केलं आहे ना आपल्यासाठी, तर ते आपण बोलायलाच हवं ना, अभिचं काही चुकतंय असं मला वाटत नाही. मग आता इकडे मात्र अक्षय म्हणत असतो की तुम्ही या सगळ्या काही गोष्टी कशा काय विसरू शकता. अरे त्याने किती त्रास दिलेला आहे, त्याच्यामुळे आपल्या घराला किती काही यातना भोगाव्या लागल्यात, या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा विसरू शकता. का आणि का म्हणून विसरायच्या. मी तर म्हणतो सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, त्या बाईनं आपल्यासाठी काय केलंय ते, आणि तुम्ही तिने एक काही केलं तर लगेच तिच्यावर विश्वास ठेवताय. नका विश्वास ठेवू, आणि ती विश्वासाच्या पात्रतेची सुद्धा नाही आहे, असंही आता अक्षय म्हणत असतो. पण इथे अभि म्हणतो की तुला तर चांगलंच माहिती आहे ना की जेव्हा आरोही एवढ्या मोठ्या संकटात होती तेव्हा आरोहीची सुटकासुद्धा तिनेच केली होती. मग आपण जर तिच्याबद्दल विचार केला तर काय बिघडते, ती जे काही करते ते चांगलंच करते. पण इथे आता अक्षयचं खूप जास्त डोकं फिरलेलं असतं. अक्षयला राग येत असतो, आणि अक्षयला राग येणं स्वाभाविकच होतं, कारण त्याला स्वतःला माहिती होतं की हे जे काही रेवा करते ते सगळं नाटक आहे. जरी या लोकांनी सगळ्यांनी विश्वास ठेवला ना, तरीसुद्धा त्याचा काही विश्वास रेवावरती नव्हता, आणि म्हणूनच तर तो आता प्रचंड चिडलेला होता. तो चिडूनच आता बोलत असतो. आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी तो चिडून बोलतो ना, तेव्हा मात्र आता अभि जो आहे तो शांतच राहतो. अभिला शांत राहण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय जो आहे तो उरलेला नव्हता. पण अक्षयची चिडचिड होणं हे स्वाभाविकच आहे, कारण अक्षयला जे आहे ते ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या की हा काय काय करू शकतो. ते अक्षयला आता हेही प्रश्न पडलेले असतात की नेमकं काय आहे, म्हणजे तो आता सरळ बोलतो, मला मला जरा सांग ना, सुद्धा त्या बाईनं किती त्रास दिला होता, तू कसा काय विसरू शकतोस रे ते सगळं काही, तुला लक्षात नाही आहे का, तू किती आहारी गेला होतास दारूच्या, आणि या सगळ्यामध्ये आपल्या घरात किती वाद होत होते, तरीसुद्धा तू त्या बाईची बाजू घेऊन माझ्याशी भांडतोयस. असंही आता अक्षय हा अभिला बोलून त्याला चांगलंच सुनावू लागतो. अभिला जेव्हा आता या सगळ्या गोष्टी तो बोलतो ना, तेव्हा अभि शांत असतो. अभि म्हणतो की मला सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण तरीसुद्धा तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही किती मोठ्या चुका करतायत. अरे माणूस बदलू शकतो ना, तसंच ती पण बदलली असेल, आपण जरा का होईना तिच्यावर विश्वास तर ठेवायलाच हवा ना, आपण असा कसा विश्वास ठेवणार नाही तिच्यावर, असाही आता म्हणणं असतं. पण अक्षयला ह्या गोष्टी सहन होत नाही. अक्षय अक्षरशः नाश्त्याच्या टेबलवरून उठतो आणि रागारागातच सगळ्यांना सुनावू लागतो, तुम्हाला जर रेवाचं नाव काढायचं असेल तर मला इथे नाश्त्याच्या टेबलवर बसायचं नाही आहे, कारण आता रेवा पुराणाने त्याचं डोकं हैराण झालेलं असतं, तो वैतागलेला असतो, कारण प्रत्येक वेळेला तो बघत होता रेवा पुराण हे कोणाचंच संपत नव्हतं. अक्षय आता अक्षरशः उठून जात होता, तर रमा म्हणत असते की इतका रागराग करू नका. पण अक्षय शांत नसतो, कारण अक्षयच्या हातात आता काही ना काही पुरावे लागत असतात. त्यामुळे अक्षय ना खूपच जास्त चिडलेला असतो, आणि अक्षयचं चिडणं हे स्वाभाविकच होतं, कारण जी काही चिडचिड त्याची होत होती त्या म्हणजे रेवाबद्दलचे एक पुरावे आता त्याला भेटत होते, आणि त्याचा शोध घ्यायला त्याला जायचं होतं. तेव्हाच या घरच्यांना आपल्यावर विश्वास बसेल ही गोष्ट कुठेतरी त्याला माहिती होती, आणि म्हणूनच तो आपल्या घरातल्या सगळ्यांच्याच विरोधात जात असतो. अक्षरशः रमासुद्धा त्याला समजवत असते, पण रमाचं सुद्धा त्याला आता बिलकुलही ऐकून घ्यायचं नसतं, आणि ते सगळं काही ऐकण्याच्या पलीकडे होतं, आणि म्हणूनच तो आता न थांबता
तिकडनं जायला निघतो आणि जेव्हा आता तो न थांबता तिकडनं जात असतो ना, तेव्हा मात्र आता समजतच नसतं की घरातल्यांना एवढी चिडचिड का होते. खास करून रमाला अक्षयबद्दल काही नेम लागत नसतो आणि त्याच वेळेला त्याचं म्हणणं हेच असतं की माझ्या मुलीपासून ना तिनं बाजूला राहायला हवं, लांब राहायला हवं आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यासुद्धा बरोबरच होत्या आणि त्याची होणारी चिडचिड हे स्वाभाविक होती. कारण त्याने त्या रेवाला जवळून अनुभवलं होतं. त्या रेवाने कसं काही या सगळ्या कुटुंबाला फसवलं होतं. प्रत्येकजण विसरला असला तरी अक्षय या गोष्टी विसरलेला नव्हता. अक्षयला त्याच्या कुटुंबाची प्रायोरिटी फर्स्ट वाटत असते. म्हणजेच त्याला हेच वाटत असतं की आपल्या कुटुंबाचं रक्षण व्हायला हवं आणि काही झालं तरीसुद्धा आता तो त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत होता. पण हे घरात मात्र कोणाला समजत नव्हतं. अभि तर ऐकूनच घ्यायच्या मनस्थितीत नव्हता, कारण त्याला रेवाबद्दल आता खूप काही वाटत होतं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की रेवा छान तयार वगैरे झालेली असते आणि ती बाहेर येते. त्याच वेळेला चंदा तिला म्हणते की वा, आज तर खूप छान तयार झाला आहात ताई. आज एवढं तयार कसं काय तुम्ही झालात आणि कुठे जायचं आहे तुम्हाला, असंही आता विचारलं जात असतं. त्याच वेळेला ती म्हणते की मी आता जात आहे आरोहीला भेटायला. अच्छा, आरोहीला भेटायला जात आहे, माझं काही घेऊन जात आहे का आरोहीसाठी, असंही आता विचारलं जातं. मग तेव्हा ती म्हणते की नाही, आज फक्त आरोहीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. आज काही आरोहीला घेऊन चाललेली नाही आहे, पण आता मला निघावं लागेल. आरोहीसाठी ना आता जो काही आनंद तिच्या चेहऱ्यावर असतो ना, तो सरळ आणि स्पष्ट दिसत असतो आणि त्यामुळेच ना करला रेवा म्हणत असते की मी जे काही वागते ते योग्य आहे ना, म्हणजे मी ओके आहे ना, तुम्हाला काय वाटतं, असंही आता तिने विचारलेलं असतं. त्याच वेळेला तांबटकर म्हणतो की बघ, तू जे काही वागतेस ते योग्य आहे, पण त्या सगळ्यामध्ये तू सगळ्यांचा विश्वास जिंकतेस का, म्हणजेच तू विचार कर ना. म्हणजे रेवा बघ, तू रमाचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतेस का, तर तिला तुझ्याबद्दल सहानुभूती वाटते म्हणून ती तुझ्याशी आता थोडं तरी बोलते. पण अक्षयचं काय, अक्षयचं मन जिंकायचा प्रयत्न तर तू करतच नाही आहेस. अक्षयचंही मन मी जिंकेन, थोडे दिवस थांबा, सगळ्या काही गोष्टी नीट होतील, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता कुठेतरी जे आहे ते यायला हवं असंही वाटत असतं. पण दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी होत असतानाच ना, इकडे मात्र आता चिडचिड होत असते रेवाची. पण रेवा म्हणत असते की मी काही झालं ना तरीसुद्धा या सगळ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. मला ना रेवा म्हणत असते की आरोही मला खूप जास्त आवडते आणि आरोहीला माझी जर गरज असेल ना, तर आरोहीसाठी ना मी कशी आणि कुठेही उभी राहायला तयार आहे, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा एवढं सगळं काही ती बोलत असते ना, तेव्हा मात्र आता तिला तांबटकर म्हणतो की ठीक आहे बघ, तुझ्या परीने तुला जे योग्य वाटतं ते कर, मी तर नेहमीच तुझ्या पाठीशी आहे, असं बोलून तो आता तिला साथ देत असतो. आता तिला लवकरात लवकर त्या समर कॅम्पमध्ये जायचं असतं, जेणेकरून तिला आरोहीला भेटता येईल आणि यासाठी तिची धगपग सुरू असते. आणि म्हणूनच ती आता इकडे तांबटकरला म्हणते की चला आता मला निघायला हवं, ऑलरेडी खूप जास्त उशीर होत आहे. आणि असं बोलूनच ना आता ती तिकडनं निघत असते आणि तांबटकरचा निरोप वगैरे घेऊन तिकडनं जाते. आणि तेवढ्यातच चंदा आता तांबटकरला म्हणत असते की बघा ना, ताईंना इतका आनंद झाला आहे की ताई न खाताच निघून गेल्या, साधी कॉफीही पियाल्या नाही. खरंच ताईंचा आनंद म्हणजे गगनात मावेनासा आहे, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा तांबटकरला सुद्धा हसत येतं. दुसरीकडे आता इकडे अजूनही अक्षय आलेला नाही आहे. अक्षय कुठे राहिला असेल असेही अनेक विचार ना डोक्यामध्ये येऊ लागलेले असतात आरोहीच्या. मग आता रमासुद्धा विचार करत असते की हे कुठे राहिले, हे यायला हवे होते भाना, पण अजूनही तो आलेला नसतो. पण तोपर्यंत ना इकडे अनाऊन्समेंट सुरू होत असते, कारण आज येत ना काही गेम्स होते आणि त्या गेम्समध्ये हिला पार्टिसिपेट करायचं होतं आणि त्यासाठी तिला आता काही झालं तरीसुद्धा अक्षयची गरज लागणार होती, कारण आई बाबा दोघंही जण लागणार होते. पण आता इथे ज्या मॅडम आहेत त्या आता घोषणा करू लागतात, म्हणजेच त्या आता सुरू करतात आणि म्हणत असतात की आता आपल्याला सगळ्यांना जे आहे ते तयारीत राहायचं आहे. सगळ्यांचे पालक तयार आहेत ना, आता मुलांना सांगण्यात येईल अर्ध्या वाटेवर पालकाने उभं राहायचं आहे. मुलं तुमच्याकडे तो तांब्या घेऊन येतील, ज्याची पहिली बादली भरली जाईल तोच या खेळाचा विजय असेल, असंही आता म्हटलं जातं. इथे जशा टीचर घोषणा करतात तसं आता इकडे आरोही आणि रमा पूर्णपणे जोशात तयार असतात, कारण त्यांना आता काही झालं तरीसुद्धा आता जिंकायचं असतं आणि त्यासाठी ते आता पूर्णपणे तयारीत असतात. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी करून ते तयारीत असतात ना, तेव्हा मात्र आता दुसरीकडे गेम हा स्टार्ट झालेला असतो. गेम स्टार्ट झाल्यावर आरोही रमाला पूर्णपणे
प्रोत्साहन देत असते आणि सांगत असते की मॉम फास्ट फास्ट मम्मी फास्ट असं बोलून ती आता तिला पटापट सगळं काही करायला सांगत असते. अरे जसं काही आरोही सांगते ना तशा सगळ्या काही गोष्टी इथे केल्या जात असतात आणि रमा पटापट करून सगळं काही करत असते. पण त्यातच ना रमाने साडी नेसलेली असते. रेवासुद्धा तिथेच असते. रमाने साडी नेसल्यामुळे ना रमाचा तोल जातो आणि रमा जी आहे ती आता खाली पडते. रमा खाली पडल्यामुळे आरोही थोडीशी आता खूपच जास्त हैराण झालेली असते, कारण तिला असं वाटत असतं की या सगळ्यामध्ये आपण जिंकायला हवं. पण आता रमा खाली पडल्यामुळे आता आरोहीची हार होते. म्हणजेच ना जरी रमाच्या ह्याच्यामध्ये पाणी जास्त असलं तरीसुद्धा तिथे तो गेम जो आहे ती हरलेली होती. आणि जेव्हा ती गेम हरते ना तेव्हा मात्र आता इकडे अनाऊन्समेंट होते की आता हा गेम संपला आहे. पण जरी रमा मॅडमच्या बादलीमध्ये पाणी जरा जास्त असलं तरीसुद्धा त्या बाद झाल्या आहेत असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा आरोही नाराज होते. आरोही जशी नाराज होते ना तसं रमा तिला म्हणते की बाळा मी साडी नेसली होती ना आणि म्हणूनच हे सगळं झालं. सॉरी सॉरी ह्या बाळा असंही बोलून आता सावरलं जात असतं. मग त्यावेळेला आपण दुसरं नक्कीच जिंकूया, तू काळजी करू नकोस असंही आता सांगितलं जातं. जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा आरोही ऐकते. पण तिथे ना आता रेवासुद्धा आलेली असते आणि रेवासुद्धा चेअरअप करत असते. रेवा ही म्हणत असते की नको काळजी करूस बाळा, सगळं काही ठीक होईल आणि तू काळजी करू नकोस, आई नक्कीच जिंकवेल बघ तुला असंही आता सांगितलेलं असतं. आता हा डाव हरली म्हणून काय झालं, पुढचा डाव तर आपण जिंकूच ना असा कुठेतरी आता रमा जी आहे ती आरोहीला चान्स देत असते, सांगत असते. पण आता जेव्हा या सगळ्या गोष्टी ती सांगते ना तेव्हा मात्र आता आरोहीसुद्धा ऐकते. पण नंतर ना इकडे आता अक्षयला ती कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते. म्हणजे तिला असं वाटत असतं की पुढच्या स्पर्धेत तरी अक्षय असायला हवा, कारण ही साडी नेसलेली आहे त्याच्यामुळे तिला धावता पळता येत नव्हतं. म्हणूनच ती आता अक्षयला कॉल करायचं ठरवते. पण अक्षय ते रेवाविरोधात पुरावे शोधण्यामध्ये बिझी असतो. तो आता इकडे असणाऱ्या पोलिसांसोबत बोलत असतो आणि तेवढ्यातच रमाचा कॉल येतो. रमाचा कॉल आल्यामुळे आता अक्षय जो आहे तो रमाला म्हणतो मी एका कामात आहे, सो प्लीज मला कॉल करू नकोस आणि पुन्हा पुन्हा मी तुला सारखं तेच सांगणार नाही आहे, आपण नंतर बोलूया या सगळ्यावर असं बोलून आता त्याने फोन ठेवलेला असतो. त्याच वेळेला तो आता पोलिसांना सांगतो की मला त्या गाडीबद्दलच जरा इन्फॉर्मेशन हवी होती आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की आपण जरा भेटूया बोलूया. पण जरा मला असं वाटतंय ना की आपण या सगळ्याचा शोध घ्यायला हवा. जर ती गाडी तांबटकरच्या नावावर असेल तर या सगळ्याच्या मागे रेवाचा सुद्धा हात असू शकतो, कारण त्या रेवाने आमच्या कुटुंबामध्ये आतापर्यंत खूप जास्त त्रास दिला आहे आणि तोच त्रास आहे ना आम्हाला नकोसा करून सोडला होता तिने, आणि त्याचसाठी मला जरा पुरावे हवे आहेत आणि तेच तुम्ही आम्हाला देऊ शकता असंही आता अक्षय बोलत असतो. दुसरीकडे आता दुसरी स्पर्धा असते ती म्हणजे त्या पोत्यामध्ये पाय घालून चालायचं आणि ह्यामध्ये आई बाबा सगळेच लागणार असतात. पण इथे आरोही जेव्हा येते तेव्हा म्हणत असते रमाला की आई चल ना आता मला यामध्ये भाग घ्यायचा आहे. पण आता आरोहीला रमा सांगत असते की अगं बाळा मी तर साडी नेसली, मला कसं जमणार आहे हे सगळं असंही ती आता म्हणत असते. जेव्हा आता हे सगळं ती बोलते तेव्हा मात्र आता रेवा तिथेच उभी असते. मग आता रमा म्हणते की जाऊ दे आपण ह्या स्पर्धेत नको पुढच्या स्पर्धेत भाग घेऊया. पण आरोहीला ह्या सगळ्या स्पर्धा खेळायच्या असतात आणि म्हणूनच ती आता प्रोत्साहन करत असते आणि ती जेव्हा म्हणत असते की ते रेवा मावशी आहे ना तर रेवा मावशी माझ्या सगळ्या ह्याच्यामध्ये सपोर्ट करेल, चालेल ना रेवा मावशी, चल ना तू माझ्यासोबत असशील ना तर मला बरं वाटेल असं देखील आता म्हटलेलं असतं. पण इथे या सगळ्या गोष्टी ना कुठेतरी रमाला खटकत होत्या. या सगळ्यामध्ये रमासुद्धा आता काहीच बोलू शकणार नव्हती, कारण आरोही फोर्स करत होती. आरोही सरळ सांगत होती की प्लीज प्लीज मला रेवा मावशीसोबत खेळू दे, रेवा मावशी मला कधीच हरवणार नाही असं देखील आता ती बोलत होती. मग आता रेवा तिच्यासोबत खेळते आणि त्याच्यामुळे ती जिंकलेली असते. घरी आल्यानंतर अक्षयला ती सगळं काही सांगत असते. रमा म्हणत असते की तुम्ही आलात नाही आणि मला ही साडीमुळे जमलं नाही आणि त्यामुळे ती खेळली आहे. पण मग खेळली तर मग काय झालं, रेवासोबत ती तिच्या घरीसुद्धा निघून गेली. ही जेव्हा गोष्ट आता कळते तेव्हा अक्षयचा पारा सटकतो. अक्षय आता रेवाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो पण रेवाचा फोन बंद लागत असतो. त्यामुळे आता खूप जास्त टेन्शन अक्षय आणि रमाला आलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका.